जय हिंद जय महाराष्ट्र. हे बघा आज सकाळीच उठून लवकर आज पुण्याला आज पुणे जिल्हा परिषद आज तिथं दिव्यांगाचं साखळी उपोषण आहे आयोजित करण्यात आलेलं आहे. त्याकरता मी आज सकाळी जात आहे बघा. तर जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष यांचे मला फोन आले की तुम्ही आज या. तर आज बघा उपोषणासाठी मी जात आहे. धन्यवाद. हे बघा आज पुणे जिल्हा परिषद पुणे इथं आज दिव्यांग अपंग यांचं बघा आज उपोषण हे बेमुदत साखळी उपोषण चालू झालं आहे बघा. आणि त्यासाठी संपूर्ण दिव्यांग वर्ग व संपूर्ण जिल्ह्यातील सर्व इथं बघा आज आलेली आहेत बघा. तर आपण कुठून आला? आपण शिरूरवरून. कोणतं गाव? शिरूर कोण पण गाव कोणतं? तेच गाव शिरूरच गाव. हा हे बघा ही शिरूरची मंडळी ते बघा, हे पण शिरूरचे आहेत बघा. आणि आपण कुठून आला म्हणले? नावऱ्यावरून आले बघा. हे पाबळवरून आले. पाबळ. हा आपण कुठून आला? तळेगाव डमडरे. हे बघा हे तळेगाव डमडरे, नावरे, पाबळ, शिरूर, आंबळे असे बरेच ठिकाणून बघा इथं हे सगळे दिव्यांग लोक बघा शिबिरासाठी आलेत बघा इथं. आपण कुठून आला म्हणले? शिरूरवरनं. नाव काय म्हणले आपलं? मोहित प्रवीण दामोदर. हमीदबाई. हा बाग. हे बघा हे हमीदबाई आहेत. हे पण आलेत बघा संपूर्ण इथं आज दिव्यांग शिबिरा इथं बेमुदत साखळी उपोषण बघा. यासाठी सर्व मंडळी इथं उपस्थित झालेत. पण काही गाडीच्या कारणास्तव काही अजून लोक यायची बाकी राहिली आहेत. तर आज ट्रॅफिक असल्यामुळे लोक थोडे अडकल्यात बघा. पण आता हळूहळू लोक यायला सुरुवात झाली आहे बघा. हे बघा हे जिल्हा परिषद ऑफिस आहे बघा. हे पुणे जिल्हा परिषद ऑफिस आहे बघा. इथं समोरच इथं उपोषण बसलेत बघा ही मंडळी इथं संपूर्ण आहे पुणे जिल्हा परिषद. तर इथं हे साखळी उपोषण आहे बघा. हे सगळी त्यासाठी संपूर्ण इथं आलेली आहेत बघा इथं संपूर्ण. हे बघा आता इथं लोक आता यायला सुरुवात झाली बघा आता. आणि आता इथं आता साखळी उपोषण आता कंटिन्यू चालूच आहे बघा. तर आपल्याला एक थोडी माहिती घ्यायची आपल्याला. तर आमचे एक सहकारी आहेत तर ते आपल्याला जरा थोडी आपल्याला याच्याबद्दल या उपोषणाबद्दल सांगून तर आपल्याला थोडी माहिती घेत आहे. सर आपलं नाव काय म्हणले? माझं नाव तुषार हिरवे शिरूर तालुक्यातून आहे. हो. आणि आज या ठिकाणी प्रहार दिव्यांग क्रांती जिल्हा पुणे जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी उपोषण आणि एक आंदोलन या ठिकाणी आपण उभारलेलं आहे. याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे 1 जून 2023 रोजी काही जिल्ह्यातील दिव्यांगांच्या जिल्हा परिषदच्या अधिक क्षेत्रामध्ये येणाऱ्या काही अडचणी होत्या. त्याबद्दल आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं होतं आणि त्याच्यावर लेखी आश्वासन देखील आम्हाला दिलं. परंतु जे लेखी आश्वासन दिलं त्याची अद्यापही पूर्तता झालेली नाही. त्याच्यातल्या ज्या मागण्या होत्या अपुऱ्या ज्या राहिलेल्या आहेत आजही. तर त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे जिल्हा परिषद निर्वाह निधी की जो जिल्हा परिषदच्या स्वउत्पन्नातल्या 5% निधी दिव्यांगांच्या याच्यासाठी खर्च केला जातो. तर तो पूर्णतः हे केलं नाही, वितरित केलं नाही. आजही त्याच्यामध्ये विसंगत आहे. काही लोकांना आला, काही लोकांना आलं नाही. ही एक मागणी आहे. दुसरं म्हणजे दिव्यांगांसाठी घरकुल योजना मंजूर केली पण मंजूर झालेत परंतु त्याचा निधी अद्यापही दिव्यांगांच्या खात्यावर पडलेला नाही. आणि तिसरी मागणी म्हणजे दिव्यांगांसाठी जो एक घरपट्टीचा 50% निधी जो आहे तर तो अद्यापही त्याच्यामध्ये पण विसंगता आहे की तो काही जे ग्रामपंचायत मान्य करतात काही देत नाही. तो 50% नाही पण 100 निधी असा जिल्हा परिषद जाहीर केला होता. तर असं त्याची बातमी पण आली होती. मग त्याचं काय त्या संदर्भात काय झालं का नाही? काय निर्णय नाही त्याच्यामध्ये अजूनही स्पष्टता नाही. तर ते काय म्हणतात की 5% निधी आहे जो दिव्यांगांचा त्याच्यातलाच तुमच्या घरपट्टीमध्ये तो ग्रामपंचायतचा निधी आम्ही वळवून घेणार. तुमच्यासाठी 50% निधी असा वेगळा नाही कोणता. तुमच्याच ग्रामपंचायतच्या 5% मधून आम्ही तो
हे वळता करू. करणार, पण अजून त्याच्यामध्ये स्पष्टता नाही. पसंत नाही पण 100% घरपट्टी माप असं एक नाही, आला अजून होता ते JR आला होता. अजूनही ग्रामपंचायत मधून तो हा, दिला जात नाही. ग्रामपंचायत पण इथं जिल्हा परिषद JR जिल्हा काढलेलं आहे. परिषदनी परिपत्रक काढलं, परंतु त्याची अंमलबजावणी होत झालेली नाही. किंवा त्याच्यामध्ये विसंगतता आहे, अजून विसंगतता आहे. स्पष्टता नाहीये नाही, त्याच्यात कलमात. नाही, बरोबर आहे. प्रत्येक ग्रामसेवक वेगवेगळं सांगतो. हां हे बघा हे हिवरे सर आहेत बघा यांनी आपल्याला चांगली अशी अपंगासाठी माहिती दिली बघा. आणि त्यांचं आज साखळी उपोषण आहे बेमुदत. तर त्यांनी हे असे त्यांनी म्हणजे 5-6-7 त्यांनी असे त्यांचं म्हणजे असं हे दाखवले त्यांनी. तर त्यासाठी ते बसले आहेत बघा. तर दुसरे आता तरटे साहेब आहेत बघा, हे पण एक नावड्याचे आहेत, ते जिल्हा तालुका अध्यक्ष आहेत वाटतं. तर साहेब तुम्ही काय सांगणार का याच्याबद्दल काय? बरं ठीक आहे, अजून राहिलेले बरं तुम्ही सांगा. हां काय नाव काय म्हणले आपलं बस? हां काय नाव म्हणले आपलं? विठ्ठल संपत तिथे हां ठीक आहे. कुठून आला आपण? शिरूर तालुका केंदूर. हो केंद्रवरून आले का? हां बोला. तर आज 14 जून हां 2024ला हां आम्हाला परत एकदा साखळी उपोषणाच्या माध्यमातून उपोषणाचं हत्यार दिव्यांगांना उपसायला लागलं. याचं कारण हां मागील वर्षी याच दिवशी म्हणजे 1 वर्ष बरोबर पूर्ण झालं त्या 1/6/2023ला हां आम्ही ह्या 7-8 11 मागण्यांसाठी हां या ठिकाणी आम्ही उपोषण केलं होतं. त्याच्यामध्ये आम्हाला त्याच दिवशी आम्हाला लेखी आश्वासन देण्यात आलं होतं जिल्हा परिषदच्या वतीने. वजीने हां जे प्रमुख अधिकारी असतील त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं होतं की येत्या 2 महिन्यामध्ये तुमच्या ज्या मागण्या आहेत या आम्ही मान्य करू. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आमची मागणी जी होती ती जिल्हा परिषदेचा निर्वाह भत्ता जो रखडलेला होता. काही कारणास्तव अधिकाऱ्यांच्या चुकांमुळे बऱ्याचशा लोकांचे अकाउंट नंबर किंवा पैसे पाठवण्यामध्ये IFC कोड अधिकाऱ्यांकडून चुका झालेल्या होत्या त्याच्यामुळे तो निधी रखडला होता. तो ताबडतोब आम्ही 2 महिन्यामध्ये तुमच्या दिव्यांगाच्या खात्यावर जमा केला जाईल असं आम्हाला लेखी आश्वासन दिलं होतं त्यावेळेस. त्याला 1 वर्ष झालं. आज तायागत त्या एकाही दिव्यांगाच्या रखडलेल्या निधीचा 1ही रुपया कुठल्याही दिव्यांगाच्या खात्यावर जमा झालेला नाही. आम्ही वर्षभर पाठपुरावा करतोय, अधिकाऱ्यांची विनवणी करतोय की तुम्ही आमची कामं ही लेखी पत्र दाखवून सुद्धा अधिकारी आम्हाला उडवाडीची उत्तरं देत आहेत. 4 दिवसांनी होईल आचारसंहितेची कारणं सांगतायत, अनेक प्रकारची कारणं देत आहेत. म्हणून आम्हाला आज परत निर्णय घ्यावा लागला की आम्हाला आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही, त्याच्याशिवाय शासन जागं होणार नाही. आणि शासनाला जाग आणण्यासाठी आम्ही हे आंदोलन उभं केलेलं आहे. त्याच्यामध्ये दुसरी एक मागणी आहे. 2017 पासून दिव्यांगांच्यासाठी जी घरकुल योजना आहे, यशवंत घरकुल योजना, त्याचे प्रस्ताव घेतलेत पंचायत समितीकडे, परंतु एकही प्रस्ताव माझ्या अंदाजे वरती पाठवलेत की नाही आम्हाला माहीत नाही, पण एकही प्रस्ताव मंजूर झाला नाही. त्याच्या आधीचे 22 प्रस्ताव मंजूर आहेत, परंतु त्याच्यावर काहीच कारवाई नाही. त्या दिव्यांगांना राहायला घर नाही. पावसाळ्याचे दिवस आहे, गेले 2 वर्ष दिव्यांग हेलपाटे घालतायत अधिकाऱ्यांकडे, पण त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही. या शासनाच्या उदासीनतेच्या विरोधात आम्ही हे आंदोलन उभं केलेलं आहे. आणि या ठिकाणी आजपासून पुणे जिल्ह्यातील सर्व प्रहार सेवकांच्या माध्यमातून माजी जिल्हाध्यक्ष महेंद्रजी निंबाळकर, प्रहार दिव्यांग क्रांती संस्था यांच्या माध्यमातून यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी साखळी उपोषण आजपासून आम्ही चालू केलेलं आहे. शासनाने जर आमच्या या मागण्यांकडे योग्य रीतीने लक्ष दिलं नाही, आमच्या मागण्या योग्य रीतीने पार पडल्या नाही, तर आम्ही याच्यापेक्षाही 4-2 दिवसामध्ये साखळी उपोषणाच्या माध्यमातून आम्ही सुरुवात केली, पण याच्यापेक्षाही मोठं उग्र आंदोलन करण्याचा इशारा आम्ही या ठिकाणी जिल्हा परिषद प्रशासनाला देतोय. त्याच्यानंतर ग्रामपंचायतचं 5% निधीच्या संदर्भात आमची मागणी आहे. गेले वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष झाले काही तालुक्यामध्ये अशी आमच्या नजरेत आले की काही ग्रामपंचायतीने 2-2 वर्ष झाले 5% निधी खर्चच केलेला नाही. BDOंनी आमच्या जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागाचे जे इथे अधिकारी आहेत नलावडे साहेब, त्यांनी लेखी पत्र काढलेलं आहे 6 महिन्यापूर्वी. त्यांच्या पत्राची अशी अवस्था आहे की ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवकाच्या माध्यमातून तिथं कचऱ्याची टोपली दाखवलेली आहे. त्या पत्राचाही काही उपयोग झालेला नाही. मधल्या काळामध्ये आता 2 महिने आचारसंहितेचे कारण देऊन ढकलले.
आम्हाला सांगितलं की 10 तारखेपर्यंत आचारसंहिता संपली की 10 तारखेपर्यंत तुमच्या निर्वाह निधी आपला 5% निधी ग्रामपंचायतचा आम्ही वर्ग करू किंवा खर्च करू. आज 14 तारीख आहे. कालपर्यंत मी 2-3 ग्रामपंचायतीशी सेवकांशी संपर्क साधला, पण एक काही रुपयाची कारवाई झालेली नाही, कुठलाही निधी कुठेही केलेला नाही. दुसरी गोष्ट, शिरूर तालुक्यामध्ये मी सांगतो कारण मी जास्त कार्यरत शिरूर तालुक्यामध्ये. माझ्या शिरूर तालुक्यामध्ये पंचायत समितीला जे अधिकारी आहेत त्यांनी आम्हाला 2 महिने असं खेळवलंय. शुक्रवारी यादी पाठवली बँकेकडे, म्हणले सोमवारी तुमच्या खात्यावर NEFT-द्वारे पैसे जमा होते. आज 2 महिने झाले, 8-8 दिवसांनी असं करत करत अधिकाऱ्यांनी 2 महिने आम्हाला टोलावले. आम्हाला एकही रुपया आमच्या खात्यावरती दिलेला नाही. म्हणजे अशी टोलवटोली करतात. तर 2016च्या कायद्याचा अर्थ काय? दिव्यांगांसाठी शासनाने, महाराष्ट्र शासनाने जो 2016चा कायदा पारित केला, अंमलबजावणी करण्याचा आदेश काढले, त्याचे GR आहेत, हे प्रत्येक सुशिक्षित दिव्यांगांना माहिती आहेत, परंतु त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. याचं कारण फक्त शासन उदासीनता. शासन उदासीन आहे. तर शासनाने सहानुभूतीने, आमची मागणी आहे की सहानुभूतीने दिव्यांगांच्या बाबतीत थोडा शासनाने विचार करावा आणि या मागण्यांचा विचार करून, पावसा पाण्याचे दिवस आहेत, विनम्रपूर्वक विनंती आहे माझी शासनाला की या मागण्यांचा विचार करावा आणि याच्यावर तातडीने, तातडीने म्हणलं तरी हरकत नाही, कारण 1 वर्षापूर्वी लेखी आश्वासन या मागण्यांचं संपूर्ण दिलेलं आहे आम्हाला. या लेखी आश्वासनाला धरून ताबडतोब 2-4 दिवसामध्ये याच्यावरती कारवाई करावी. नुसती दिव्यांगांना आश्वासनं देऊ नये आणि आश्वासनाला आम्ही आता बळी पडणार नाही. आम्ही याच्यापेक्षाही मोठं तीव्र आंदोलन पुढं उभं करू, हे आम्हाला शासनाला इशारा द्यायचा. धन्यवाद. बघा, आज हे साखळी उपोषण बघा बेमुदत. तर दिव्यांगाचे हे शासन निष्कारण हेळसांडपणा करते आणि दिव्यांगांना हे नुसतं आश्वासन देते आणि ते काही पूर्तता करत नाही. तर खरंच इथं ही चूक आहे, प्रशासनाची चूक आहे, सगळ्यांची चूक आहे. तर त्यांनी याच्याकडे तातडीने लक्ष देऊन ह्या दिव्यांगाचे हेळसांडपणा करू नये. तर हे जे सरांनी जे आपल्याला सांगितलं हे अगदी 100% बरोबर आहे. तर याचा शासनाने जरूर विचार करावा. धन्यवाद. हे बघा, या हे बघा, क्रांती संस्थेचा, दिव्यांग अपंग क्रांती संस्थेचा आमच्या मागण्या हे बघा, हे जिल्हा परिषद आता आपल्या समोर बसले आहे दिव्यांग बांधव. तर दिव्यांग बांधवाच्या अशा काय समस्या झाला तेव्हा दिव्यांग बांधव इथे पुण्यामध्ये जिल्हा परिषदमध्ये आलेले आहे. तर आपण पाहूया. आपलं नाव? मी संतोष आबा काळे, पुरंदर तालुक्यातून आलेलो आहे. पुरंदर तालुक्यात असा प्रश्न निर्माण झालेला आहे दिव्यांगांचा की मार्च महिन्यामध्ये जो निधी आलेला आहे दिव्यांगांचा 1,500 रुपये पेन्शन, मार्च महिन्यामध्ये दिव्यांगांना पेन्शन आलेली आहे. त्याच्यानंतर एप्रिल, मे, जून 3 महिन्यामध्ये दिव्यांगांना पेन्शन आलेली नाही आहे. पंचायत समितीचा बत्ता बी आलेला नाही. तर दिव्यांगांचे आमच्या भरपूर हाल झालेले आहेत. त्याच्यात आमच्या पुरंदर तालुक्यामध्ये ना बसला दिव्यांगांना आहे ना पूर्ण तिकीट द्यायला लागतं. ते पण 1/4 झालं पाहिजे. आणि फक्त पुरंदरसाठीच नाही, भोर तालुका, वेल्हा तालुका, दौंड तालुका, शिरूर तालुका, जेवढे महाराष्ट्रातले तालुके आहेत ते सर्व तालुक्यातले इथे अधिकारी सर्व आलेले आहेत. तर सर्व दिव्यांगांच्या भरपूर खूप मागण्या आहेत आणि प्रत्येकजण इथं कोण नाही कोण बोलणारच आहे.
त्याच्यासाठी सर्वांनी थोडं थोडं बोलायचं आहे. आंदोलन व्यवस्थितपणे पाडा. कुणाला चक्कर वगैरे काही येत असेल तर त्यांनी इथं अण्णांना सांगा किंवा लिंबाळकर सर तिथं अधिकाऱ्यांना सांगा. कुणाला काय गोळ्या वगैरे काय चालू असेल तर ते पण सांगा. पोलीस प्रशासन इथं आहे, ॲम्ब्युलन्सची सोय आहे. जे जे काही आंदोलन करते इथं आलेले आहेत त्यांनी व्यवस्थितरित्या आंदोलन करायचे, गाजावाजा न करता शांततेत करायचे. काशीनाथांना जगताप, हनुमंत तात्या नेटके, दत्तासाहेब दगडे, झेंडे साहेब आलेले आणि अजून आमचे 50 जण येत आहेत. पण जिजुरीमध्ये आंबेडकर पुतळ्याचं काहीतरी कलेक्टर सरांच्या म्हणजे रोडच्या कामामुळे काहीतरी व्यत्यय आला आहे. त्याच्यामुळे गाड्या पूर्णपणे बंद आहेत. तर येणारी काही लोक अडकलेली आहेत. जवळजवळ 60 ते 70 लोक येत आहेत. पण हे रोडच्या कामामुळे त्यांना येता आलेलं नाही. पण येण्याचा ते प्रयत्न करत आहेत. आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत. धन्यवाद. आता दिव्यांग बांधवांचं म्हणणं आहे की अजूनही 50-100 माणसं येणार आहे, पण काही अडचणीमुळे त्यांची गाडी वगैरे काही बंद झालेली, त्यामुळं ते येऊ शकले नाही. पण तरी पण त्यांची आशा आहे की ते इथपर्यंत येणार आहे. आता पाहूया आपण पुढच्या दिव्यांग म्हणजे अजून काही show वगैरे आलेले नाही. तुम्ही तोपर्यंत किती वेळ आंदोलन चालू आहे? जोपर्यंत शिव खाली येत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनच करणार. आपले दिव्यांग बांधव आता सकाळपासून इथं 9 वाजल्यापासून आलेले. म्हणून त्या अधिकाऱ्यांना का जाग घेत नाही? त्यांना काही निरोप पोचला नसेल का? इथं खाली दिव्यांग बांधव आले, त्यांच्यापर्यंत कोणी सांगितलं नाही का? इथं का आले नाही ते अजून? काही उपाशी लोक आहेत तिथं सकाळपासून आलेले. तर त्यांनी साहेबांना एक विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर दिव्यांग बांधवासाठी यायचं आहे आणि यांचे काय प्रश्न करावं. बघा हे हिवरे साहेब बोलत आहेत बघा. मीडिया, त्या मीडियाचा ह्या दिव्यांगांना आज आधार एक आहे. कारण त्यांची मागणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आज मी पुणे जिल्हा आणि महाराष्ट्र यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हे सगळं आंदोलन या ठिकाणी उभारलेलं आहे. कारण दिव्यांग हा सामाजिक प्रवाहामध्ये येण्यासाठी अनेक शासनाने GR आणि योजना आखून त्याला सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी हे केलेलं असतं. परंतु शासनाची या ठिकाणी उदासीनता आम्हाला दिसून येते. कारण 1 जून 2023 रोजी ह्या जिल्हा परिषदच्या समोर त्याच ठिकाणी आंदोलन उभारलं होतं आणि त्यावेळेस CO साहेबांनी, मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे जिल्हा परिषद यांच्या वतीने आम्हाला लेखी आश्वासन दिलं होतं. परंतु त्या लेखी आश्वासनाचं त्या ठिकाणी कोणतीच पूर्तता झाली नाही. म्हणून आज पुन्हा एकदा आंदोलन करण्याची गरज त्या पुणे जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना आज येऊन ठापली आहे. याच्यामध्ये हे बघा आज 14 तारीखला आज संपूर्ण दिव्यांग यांनी आज जिल्हा परिषदेवर बेमुदत साखळी उपोषण चालू केलं होतं पहा. तर त्याच दिव्यांग जिल्हा अध्यक्ष प्रहार संघटनेचे त्यांनी मला, निंबाळकर सर यांनी मला फोन केला की तुम्ही आज जिल्हा परिषदला या. तर त्यानंतर तालुका अध्यक्षांनी पण मला फोन केला की तुम्ही आज शिबिर आहे आपलं, आज उपोषण आहे, आज साखळी उपोषण आहे जिल्हा परिषद समोर आपल्या मागण्यासाठी, तर तुम्ही पण या. तर मी आज तिथं गेलो. तर संपूर्ण उत्कृष्ट असं काय नियोजन केलं होतं बघा. नियोजन चांगलं झालं आणि नंतर शिवसाहेबांनी स्वतः येऊन सगळ्या मागण्या दिव्यांगाच्या मान्य केल्या आणि सर्वांना म्हणजे उपोषण स्थगित करायला सांगितलं आणि संपूर्ण मागण्या मान्य करून एकच जल्लोष झाला की सरकारने काहीतरी दिव्यांगासाठी काहीतरी योग्य निर्णय घेतला. त्याबद्दल अगदी आनंद झाला बघा आणि सर्व अगदी खुशीने आम्ही आज परत आलो बघा. आणि सगळ्या मान्याचा GR आता 2-3 दिवसात हे संपूर्ण पंचायत समिती, ग्रामपंचायत यांना संपूर्ण पाठवण्यात येईल बघा. तर म्हणजे पहिलंच आंदोलन केलं बघा हे, तर हे यशस्वी झालं. आणि निंबाळकर सर, तरटे सर
आणि संपूर्ण दिव्यांग बांधव यांच्या सहकार्यामुळे बघा हा निर्णय अतिउत्तम निर्णय लागला बघा. तर मी सर्वांचे धन्यवाद मानतो. रामकृष्ण हरी. जय प्रहार संघटना. धन्यवाद.